पेशाने लोकप्रतिनिधी असले तरी विकास कामांमुळे नव्हे तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भातली पुढची बातमी. त्यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतलाय. आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि शिवीगाळ कोणत्या कार्यकर्त्याला किंवा विरोधकाला केलेली नाहीये तर एका पुस्तकाच्या प्रकाशकाला केली आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत आमदार गायकवाडांना अचानक साक्षात्कार झालाय. गायकवाड यांच्या पत्नीला एका कार्यक्रमात हे पुस्तक भेट देण्यात आलं. त्यावेळी हे पुस्तक गायकवाड यांच्या नजरेस पडलं. त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या संघर्षा बुक गॅलरीच्या प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन केला. पुस्तकाच्या नावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यानं आमदार संतापले. आंबी यांना गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी तर दिलीच, सोबतच शिव्यांची लाखोली वाहिली. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीप छाटेन अशी वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केली. व्हायरल ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तर या धमकीनंतर प्रशांत आंबी आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तक आता आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारी. तुम्ही आता तू कधी दिसला ए मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग तू भेट, फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी तुझी जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. या उद्या जीप कापायला येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी तर प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे या संदर्भात नेमकं काय म्हणतायत बघूया. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं.
दरम्यान याआधी संजय गायकवाड यांनी कोणकोणती वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ते बघूया. एप्रिल 2021 मध्ये त्यांचं वक्तव्य समोर आलेलं, कोरोनाचे विषाणू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं ते म्हणाले. फेब्रुवारी 2024 मध्ये 1987 मध्ये एका वाघाची शिकार केली, त्याचा दात गळ्यात लॉकेट म्हणून घातलाय असं त्यांनी म्हटलेलं. सप्टेंबर 2024 राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपये देईन असं त्यांनी म्हटलेलं. जानेवारी 2025 मटण दारू पैशांसाठी मतदार आपलं मत विकतात असं एक त्यांचं वक्तव्य समोर आलेलं. एप्रिल 2025 नवी योजना आली की पोलिसांचा हप्ता वाढतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मग त्यांना जाहीर समज देण्यात आली. 8 जुलै 2025 ला आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण त्यांच्याकडनं झालेली, तो व्हिडिओ समोर आलेला. 23 मार्च 2026 35 कोटी रुपयांचं कमिशन कार्यकर्त्यात वाटलंय, सायकलवरचे कार्यकर्ते आता फॉर्च्युनरमध्ये फिरतायत. हे त्यांचं आणखी एक वक्तव्य जे वादाच्या भोवऱ्यात सापडले. दरम्यान राजकीय नेत्यांच्या नेमक्या काय काय प्रतिक्रिया आता समोर आल्यात जाणून घेऊया. आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड, संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने. संजय गायकवाडांच्या विषयी फार बोलावं असं काही संजय गायकवाड नाही आहे. एखादा विचारवंत एखादा विचार व्यक्त करतो, ठीक आहे, तो आपल्या बाजूचा असू शकतो, नाही तर विरोधात असू शकतो. आपल्याला वाचायला दिलेलं, वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. विचार स्वीकारायचे तर स्वीकारा, नाही स्वीकारायचे तर नका स्वीकारू. त्यामुळे मला असं वाटत नाही अशा कोणत्या प्रकाशकाविषयी किंवा लेखकाविषयी अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. दरम्यान कोल्हापूरमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन होते. भाकपने संजय गायकवाड यांच्या विरोधात हे आंदोलन केले. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्यावर भाकपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी हे आंदोलन केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.